दिवस संपला, गायक घरी गेला. आपल्या धर्मपतीला सांगितलं की आज माझा दिवस स्वर्णाक्षराने लिहिल्यासारखा. मी दरबारात गेलो, गाणं गायलं, राजाला एवढं आवडलं, बक्षिसावर बक्षीस देत गेला. बायकोने विचारलं बक्षिस कुठे आहेत? ते म्हणले राजा पाठवून देणार आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. गायकाला वाटलं राजाचे बक्षीस कसे आले नाहीत, आपण राजाला जाऊन विचार. गायक दरबारात गेला आणि राजाला विचारलं, राजा साहेब आपण जाहीर केलेले बक्षीस मी एवढं चांगलं गायलो. तर राजा म्हणला, अरे भाई लेन देन की बात कहां से आई? तू गाणं गात होता, माझ्या कानाला चांगलं वाटत होतं, मी बक्षीस जाहीर करत होतो, तुझ्या कानाला चांगलं वाटत होतं. याच्यात लेनदेनची गोष्ट कुठं आली? तसं या अच्छे दिनचं झालंय. एका गोष्टीवर अच्छे दिन असेल, महागाई असेल, भ्रष्टाचार असेल किंवा प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखाचा विषय असेल, देशात परिवर्तन झालं. परिवर्तन झालं तर फक्त देशात नाही झालं, राज्यात सुद्धा झालं. आणि राज्यात ज्यांच्या नावात देवेंद्र आहे, अर्थ काढला तर इंद्राचं नाव आहे असं समजलं जातं. पण जसे देवेंद्रजी खुर्चीवर बसले तसा इंद्रच आपल्या